आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि लव पाटील सर जे आहे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहे आणि आपण एक तरुण आहे. तरुणांसाठी गावात काय हवा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी राजेंद्र दशरथ पवार. आम्हाला लोहपाटलाकडून आहे ना एक बस स्टँड, व्यायामशाळा, सार्वजनिक बाथरूम हे अपेक्षित आहे आपल्याला. सर लव पाटील जे साहेब आहे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहे तर तुम्ही विवाह मांडवाचे जनतेला काय आवाहन करणार की पाटील साहेब उभे राहिले तर त्यांनाही मतदान करावं? पाटील साहेब उभं राहिले ना, पाटील साहेब सगळे खेड्यापाड्याशी सगळे त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळे व्यवस्थित आहे त्यांचं नेटवर्क सगळे खेड्यापाड्यात. तर आमची अपेक्षा आहे पाटील जर आले तर हे सगळे कामं करतील. आपलं सेक्शन आहे का आपण बिझनेसमॅन आहे? सर मी व्यवसाय. काय नाव आहे आपलं? राजेंद्र दशरथ पवार. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि सरांनी जे माहिती दिलेली आहे तो आपण एक युवा आहे विवाह मांडवामध्ये केव्हापासून राहत आहे आणि सरांनी जे कार्य केलेले आहे तुम्हाला पूर्ण माहिती आहे का सरांबाबत? नमस्कार, मी बाळासाहेब अंकुशराव धामुर्डे. मी खंडाळा गावाचा नागरिक आहे. माझं गाव इथून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि यांचं लोक पाटलाचं कसं आहे की ते पूर्ण म्हणजे ग्रामीणमधले असल्यामुळं त्यांना ग्रामीण जनतेची नाळ आहे आणि त्यांनी 1991 पासून जे राजकारणात आहे त्यांच्या माध्यमातून इथं भरपूर विकास झालेला आहे. त्यांनी मार्केट कमिटीचं वाढवली, पुन्हा त्यांनी शौचालय करणे, जुन्या काळातला विकास त्यांच्याच माध्यमातून झाला. तर मतलब जे सर उमेदवार आहे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहे तर तुम्ही संतुष्ट आहे का सर? मतलब आहे म्हणून एकदम भारी उमेदवार आहेत. पुन्हा त्यांचे सगळे जुने राजकारणी असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक खेड्यापाड्यात ओळख आहे आणि त्यांचा विकास दृष्टिकोन असतो. आम्ही खेड्यातले लोक आहेत ना, तर ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस हे प्रत्येकाला मदत करतात. पुढं तुमचे काही वैयक्तिक दवाखान्याचे कामं असले, सार्वजनिक शासकीय कामं असले ते धावून येतात प्रत्येकाला आणि ते म्हणजे खेड्यापाड्यातल्या सगळ्या ग्रामीण जनतेची नाळ जोडून येते. आपला बिझनेस आहे का शेती करता सर? आपण मी शेतीच करतो. काय नाव आहे आपलं? बाळासाहेब धामुर्डे. सर आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि आपण पण जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहे. काय म्हणणार सर, कसं करणार तुम्ही जिल्हा परिषदचं नियोजन कसं करणार उमेदवारीचं? आमचे संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब आणि पैठण तालुक्याचे विकास महर्षी विलासबापू भुमरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अंतर्गत रोड, नाल्या आणि पाण्याचे नियोजन करणार आहे व आम्हाला ठिकाणी बस स्टँडच्या अजून आतापर्यंत कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही, तर बस स्टँडची व्यवस्था करणार. सर गावातली अशी कोणती मोठी समस्या आहे जे आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही? नाल्याचे प्रश्न आहेत आम्हाला. काय आहे ते प्रश्न? म्हणजे अंतर्गत नालेच नाही, तर त्याच्यामुळं लोकांना त्रास होतो, ते आपण सोडायचे प्रयत्न करणार. सर आपण राजकारणामध्ये कितके वर्षापासून आहे सर? 1991 पासून सोसायटीचे 22 वर्ष माझ्या जागात विविध कार्यक्रम सोसायटी होती. 2000 ते आतापर्यंत मी सरपंच होतो 2000 ते 2004 पर्यंत आणि आता पण माझाच पॅनल सरपंच वगैरे माझेच आहे गावात. कितके आहे सरपंचची संख्या किती आहे सदस्य संख्या 17 आहे आणि सरपंच कोण आहे सर? मनीषा अण्णा सगळे सरपंच आहे ओबीसी. ते चांगलं काम चालू आहे का त्यांचं सर? आपण जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यावर काय काय करणार जनतेसाठी? व्यामांडवामध्ये बस स्टँड नाही आहे, व्यामांडवा गावात आणि अनेक म्हणजे ज्या जिल्हा परिषद अंतर्गत जे रोड आहेत, नाल्या आहेत, ते चांगले करायचा प्रयत्न करायचे. सर आपण म्हणते की आपण 91 पासून राजकारणामध्ये आहे आणि जे पंतप्रधानकडून घरकुलची स्कीम आणि जे मनरेगाची जी स्कीम असते तर काय जनतेला लाभ मिळालेला का आतापर्यंत? किती लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला सर? ते धनगर समाजाला 100 लोकांना मिळालेलं आहे आणि मनरेगामध्ये 50 लोकांना. सर आपलं शिक्षण झालेलं आहे का आपण शेती करतो सर? माझं मॅट्रिक 1977 मॅट्रिक. सर आपण जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवार आहे. विवाह मांडवाची जनतेला काय आवाहन करणार की तुमचे मतलब मतदान तुमच्याच हक्कानी करा अगर तुम्ही इच्छुक उमेदवार उभे आहे तर? मतदान आतापर्यंत जे बी आमच्या विवाह मांडवा सर्कलमधून जे लोक निवडून आले तर 25 वर्षापासून विवाह मांडवा गावामधील कोणत्याही उमेदवाराला आतापर्यंत म्हणजे तिकीट मिळालेलं नाही आणि जे आतापर्यंत जे होते
ते संभाजीनगर ठिकाणी राहतात आणि ज्या सर्कलमध्ये कोणत्या प्रकारचे कामं करीत नाही. सर आपण जिल्हा परिषदला निवडणूक लढणार आहे तर आपण अपक्ष लढणार की आपलं कोणती पार्टी आहे सर? आमची शिंदे गटाचे शिवसेना आहे. काय नाव आहे सर आपलं? लहू रामभाऊ टुकडे.